नमस्कार मंडळी, काय म्हणतात? बरे असस ना? बघा माझ्या हातात काय आहे. एकदम थंडी चालू झाली या मस्त. आणि ड्रायफ्रुट्स बघितल्यानंतर ना ड्रायफ्रुट्सचे तर लाडू होऊकच हवे. आज म्हटलं जरा ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवूया. आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू पण बनवते, तुमका रेसिपी पण शेअर करते. तुम्ही रेसिपी बघा, नक्की लाईक करा, आवडली तर मग कमेंट पण करा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको. धन्यवाद. रेसिपी सुरुवात करूया. मी ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, हे भोपळ्याची बिये, हे कलिंगडाची बी असा, त्याच्यानंतर हे काजू घेतले तुकडे करून, त्याच्यानंतर हे आपलं अक्रोड, मनुका, पिस्ता, हे असत आपले बी काढलेले असत खजूर, ठीक आहे, ते घेतलंय. बस मी हे एक मोठी वाटी मखाणा, एक वाटी आपलं डिंक म्हणजेच गोंद, आणि ही आपली असत खसखस ती घेतलंय. आता ह्या आपण सगळ्यांना चांगला गावठी तुपामध्ये ना भाजून घेऊया छान असा. पहिला मी तूप टाकते. तूप वितळला ना, जसा तुमका हवा ना गरजेनुसार तुम्ही तूप टाकू शकता. तूप जास्त कमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. हे तूप वितळला, त्याच्यामध्ये मी चांगले मखाणा खरपूस भाजून घेते. मखाणा ना आपले हे चांगले ना खरपूस भाजायचे, म्हणजे फोडले ना की असे फुटान असे चुरो होतो, म्हणजे मिक्सरला ना चांगले बारीक होतील आणि दातात चिकटायचे नाही अजिबात खाताना. आता बघा, मी तूप जरा जास्त प्रमाणात टाकले, त्याच्यात मी हे ड्रायफ्रूट सगळे ना छान भाजून घेते. थोडे तांबूस भाजायचे. आपण आता डिंक भाजून घेतो. डिंक ना चांगलं ना व्यवस्थित भाजून फुलवायचं चांगलं. मी दाखवते तुमका कसं फुलवायचं. तो फुलवूनच घ्यायचं व्यवस्थित. नुसतं भाजलाच ना तर तो चिकट चिकट राहतो ना एकदम. हे बघ, आपण डिंक असं भाजून घेतलंय, तो असं ना फुटा गवं चांगलं. हे बघा, म्हणजे डिंक आपलं चांगलं भाजलं गेलो. आता आपण ह्या सगळ्या मिश्रण ना चांगलं आपण मिक्सरला लावून घेऊया आणि मग आपण त्याचे लाडू बनवूया. आता बघशाल तर ड्रायफ्रुट्सची मी अशी पावडर केलंय आणि हे आपलं खजूर आहे ना तो पण बारीक केलाय. आता हे आपण या सगळ्यांना ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छानपैकी. आपला हे मिश्रण आता सगळं एकजीव झाला. आपण आता ह्याचे एक एक छान छान असे छोटे छोटे लाडू वळून घेऊया. हे बघा, हे बघा आपलं लाडू तयार आहे. बघा तर मग आपले लाडू तयार असत, छान असे बनले आहेत. बघा कसे बनले आहेत, नक्की कमेंट करून सांगा लाडू कसे झाले आहेत ते. चला.